सर्व शिक्षकांचे आणि भावी शिक्षकांचे आपल्या या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच परीक्षा परिषदेने एक पत्र काढले आहे आणि या पत्रामध्ये आपण नोव्हेंबरमध्ये जी TETची परीक्षा दिली होती, ज्याचा निकाल फेब्रुवारीमध्ये लागला होता, त्याचे प्रमाणपत्र हे आपल्या जिल्हा परिषदमध्ये प्राप्त होणार आहे. त्याची तारीख कोणती आहे आणि काय आहे हे आपण या पूर्ण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या व्हिडिओमध्ये किंवा या चॅनलमध्ये नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे आपण इत्यंभूत आणि नवनवीन माहिती देत असतो. बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी आत्ताच एक पत्र काढलेलं आहे. त्यामध्ये असं सांगितलं आहे की परीक्षेचे आयोजन हे 23 नोव्हेंबरला झाले होते, 23 नोव्हेंबर 2025 ला, आणि याचा निकाल जो आपण 3 फेब्रुवारीला लागला होता, याचे प्रमाणपत्र आता जिल्हा परिषदला प्राप्त झाले आहे. तरी शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक मुंबई यांचे कार्यालयात महाराष्ट्र शिक्षक परीक्षा पात्रता परीक्षा महाटेट 2025 पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्राचे वाटप दिनांक, सर्वात महत्वाची दिनांक ही आहे 18 तारखेपासून, या महिन्याच्या 18 तारखेपासून म्हणजे आणखी 3 दिवसांना, ते किती तारखेपर्यंत, 8 तारखेपर्यंत, जून 8 पर्यंत हे प्रमाणपत्र आपण आपल्या जिल्हा परिषद मध्ये जाऊन ते शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यायचे आहे. सर्वांनी ही दिनांक लक्षात ठेवा. आपले जे प्रमाणपत्र आहे हे आपल्याला आता प्राप्त झालेले आहे. याची तारीख किती आहे तर 18 तारखेपासून तर 8 तारखेपर्यंत. पण जर आपल्याला हे प्रमाणपत्र पाहिजे असेल तर यासाठी काही कागदपत्र सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. तर हे कागदपत्र कोणते, तर आपण जी परीक्षा दिली होती याचं हॉल तिकीट, याचं काय पाहिजे आपल्याला, हॉल तिकीट द्यायचे. त्यानंतर पुन्हा काय पाहिजे तर महाराष्ट्र परीक्षा गुणपत्रिकेची प्रत, आपली जी निकाल आपला 3 फेब्रुवारी लागला होता त्याची जी गुणपत्रिका आहे, गुणपत्रक, याची एक प्रत, याची झेरॉक्स कॉपी घेऊन सोबत जायचं आहे. त्यानंतर डीएडचं उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा आपण बीएड असाल तर बीएडचं प्रमाणपत्राची एक प्रत सोबत न्यायची आहे. त्यानंतर जर आपण कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला असेल तर जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट सोबत काय न्यायचं आहे आपल्याला, कास्ट सर्टिफिकेट सुद्धा न्यायचं आहे. काय काय बघितलं आपण, हॉल तिकीट, त्यानंतर आणखी दुसरं काय तर हॉल तिकीट झाल्यानंतर डीएड और बीएड याची मार्कशीट, त्यानंतर पुन्हा काय तर गुणपत्रक, त्यानंतर पुन्हा काय पाहिजे तर कास्ट सर्टिफिकेट झालं, माजी सैनिक असल्यास त्याचा पुरावा, आणि त्यानंतर एखादं ओळखपत्र सोबत आपल्याला राहू द्यायचं आहे. एवढे आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. वेळेवर आपण एखादा कागद नेला नाही तर आपली एखादी चक्कर व्हायला नको, त्यासाठी हे कागदपत्र पूर्ण सोबत न्यायचे आहे. पात्रता परीक्षा 23 पात्रता संबंधित उमेदवाराला वितरित करताना प्रमाणपत्राच्या मागील पृष्ठावर संबंधित विद्यार्थ्याने शिक्षणाधिकारी प्राथमिक निरीक्षक यांचे समक्ष स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. हे सर्वात महत्वाचं आहे. त्यावरती स्वाक्षरी तिथेच करून घ्यायची आहे व संबंधिताच्या प्रमाणपत्राची खात्री करून शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी प्रमाणपत्र वितरित करायचे आहे. तिथे जाऊन आपण ते प्रमाणपत्र घ्यायचे आहे. प्राप्त परीक्षार्थींना शिक्षणाधिकारी प्राथमिक निरीक्षण प्राप्त न झाल्यास शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवायची. जर एवढे करून पण एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या परीक्षार्थीला हे प्रमाणपत्र प्राप्त झालेले नसेल तर त्यांनी लेखी तक्रार तिथे करायची आहे. ठीक आहे, ओके. तर अशा पद्धतीनं आपल्याला 18 तारखेपासून तर किती तारखेपर्यंत, 18 तारखेपासून तर किती तारखेपर्यंत सांगितलेलं आहे बघा मित्रांनो, तर 18 पासून तर 8 जून पर्यंत आपल्याला हे प्रमाणपत्र मिळणार आहे. आपण तात्काळ जे कागदपत्र सांगितलेले ते कागदपत्र मिळवा आणि 18 ते 8 पर्यंत हे कागदपत्र घेऊन टाका. आपल्याला अशाच नवनवीन माहिती हवी असल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.